नमस्कार. आबालवृद्ध बालक हो, वाचक हो, नमस्कार. एखादा देश हा जगामध्ये प्रसिद्धीस येतो किंवा वरच्या इतर देशांपेक्षा चांगलं काहीतरी करतो किंवा त्या देशाचं जगामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी नाव होतं. जसं अमेरिका ही महासत्ता म्हणून ओळखली जाते. एकेकाळी अर्ध्या जगावर राज्य करणारं इंग्लंड हे राष्ट्र ओळखलं जायचं. नंतर नेपोलियनमुळे फ्रान्सचा जगात बोलबाला झाला. साम्यवादी क्रांतीमुळे रशिया जगामध्ये प्रसिद्धीस आली. तसंच भारत एकेकाळी सोने की चिडिया म्हणून ओळखलं जायचं. तर अशी प्रत्येक देशाची काही ना काहीतरी ओळख असते आणि ती जी ओळख असते ती त्या देशातल्या काही गोष्टींमुळे असते, काही प्रेक्षणीय स्थळांमुळे असते, तिथल्या लोकांमुळे असते किंवा तिथल्या नेत्यांमुळे पण असू शकते. तर आज आपण अशाच एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत आणि त्या पुस्तकाचं नाव आहे सिंगापूरची नवलकथा. सिंगापूर हा देश आपल्याला माहिती आहे अतिशय छोटा देश आहे. किंबहुना हे एक छोटं बेटच आहे असं म्हणायला हरकत नाही. पण दुसऱ्या महायुद्धानंतर सिंगापूरने जी काही प्रगती केली आणि जगामध्ये आपलं जे काही स्थान निर्माण केलं त्याला तोड नाही. मात्र सिंगापूरची ही यशोगाथा जी आहे ती काही एका दिवसात लिहिली गेली का? पूर्वीचं सिंगापूर कसं होतं? त्याची यशोगाथा लिहिण्यामध्ये कोणाचा मुख्य वाटा होता? तर हे या पुस्तकाद्वारे आपण जाणून घेणार आहोत. तर जरी पुस्तकाचं नाव सिंगापूरची नवलकथा हे असलं तरी ही सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली क्वान यू यांची चरित्रकथा आहे असं म्हणायला हरकत नाही. सदर पुस्तक हे मूळचं पुस्तक जे आहे ते इंग्रजी मधलं आहे. मात्र श्रीमती वैदेही देशपांडे यांनी त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे. श्रीमती वैदेही देशपांडे ज्या आहेत तर त्यांचं अनुवादक म्हणून खूप चांगलं कार्य आहे. त्यांची इतर पण अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. उदाहरणार्थ आर्मी मुक्काम आर्मी पोस्ट ऑफिस किंवा जगणं प्रेमाचं आणि मरणही. तर अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत आणि अनुवादकांच्या जगामध्ये त्यांचं चांगलं नाव आहे. तर आता आपण पुस्तकाकडे वळूया. सदर पुस्तक सिंगापूरचे भाग्यविधाता पंतप्रधान ली क्वान यू यांच्याविषयी आहे. पुस्तकाची सुरुवात 1965 मध्ये सिंगापूरच्या स्वातंत्र्याच्या घोषणेपासून होते. खरं तर तेव्हाच्या सिंगापूरच्या नेतृत्वाला स्वतंत्र सिंगापूर हा देश नको होता. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटतं, पण ही वस्तुस्थिती आहे. त्यांना मलेशिया बरोबर राहायचं होतं. कारण जर आपण जर भूगोल बघितला किंवा नकाशा बघितला तर सिंगापूर आणि मलेशिया याच्यामध्ये फक्त चिंचोळी पट्टी आहे. पण मलेशियाची त्याला तयारी नव्हती आणि त्याचमुळे सिंगापूरला मलेशियापासून वेगळं व्हायला लागलं. पहिल्या प्रकरणात या घटनेचा परामर्श घेऊन त्या अनुषंगाने पुढील प्रवास या पुस्तकाचा सुरू होतो. नंतरच्या दोन प्रकरणामध्ये ली क्वान यू यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांची जडणघडण याबद्दलचा तपशील आहे. चौथ्या प्रकरणात त्यांची नेता म्हणून कशी जडणघडण झाली याचे विवेचन केलेले आहे. ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाल्यावर मलेशियन संघराज्याचा सिंगापूर हा एक प्रांत होता. सिंगापूर हा अतिशय छोटा प्रांत होता. तसेच त्यांच्याकडे कुठलेही नैसर्गिक स्रोत नव्हते. तिथे काही पिकत नव्हते अथवा बनत पण नव्हते. फक्त ते एक उत्तम बंदर होते. तसेच सिंगापूरची लोकसंख्या जी होती ती भिन्न स्वरूपाची होती. दुसऱ्या महायुद्धानंतर आणि चीनच्या उदयानंतर तेथे साम्यवाद वाढू लागला होता. ब्रिटिशांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मलाया म्हणजे मलेशिया आणि सिंगापूरमध्ये साम्यवाद पसरू द्यायचा नव्हता. याचं कारण स्पष्ट आहे की साम्यवादाचे
एकूणच दुष्परिणाम सगळ्यांनी अनुभवलेले होते किंवा अनुभवत होते. तसेच सिंगापूरचे तत्कालीन नेतृत्व पण साम्यवादाच्या विरोधात होते. त्यांना साम्यवादाबद्दल आणि त्यांच्या नेत्यांच्या साम्यवादी मार्ग त्यांना पसंत नव्हता. 1963 मध्ये मलाया स्वतंत्र झाल्यानंतर ली क्वान यू यांनी मलेशियाच्या बरोबर राहून सिंगापूरचा विकास घडवून आणायचे स्वप्न बघितलेले होते. पण मलेशियाच्या तत्कालीन नेतृत्वाकडे तेवढी दूरदृष्टी नव्हती आणि कुठल्याही देशाच्या नेत्याकडे जर दूरदृष्टी नसेल तर त्याचे काय परिणाम होतात हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे आपल्या इतिहासात अशी शेकडो उदाहरणं मिळू शकतील. त्यामुळे 1965 मध्ये मागे सांगितल्याप्रमाणे सिंगापूर हा मलेशियापासून वेगळा झाला. हे जे सगळं राजकारण होतं मलेशियापासून सिंगापूर वेगळं व्हायचं हे साधारणपणे 5, 6 आणि 7 या प्रकरणामध्ये विस्तृतपणे तपशीलवार चर्चेला गेलेलं आहे. त्याच्यानंतरची जी पुढली प्रकरणं आहेत ती सिंगापूरच्या जडणघडणीची प्रकरणं आहेत. तर 8 पासून ते 16 पर्यंत ही जी प्रकरणं आहेत त्या प्रकरणांमध्ये ली क्वान यू यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिंगापूरचा कसा विकास घडवून आणला, त्यासाठी कोणत्या योजना राबवल्या, भ्रष्टाचार कसा कमी केला, कामगार संघटनांचा कसा विधायक उपयोग करून घेतला, धर्म, भाषा इत्यादी घटकांना कसे राजकारणाचा विषय बनू दिले नाही, हे सर्व मुळातून वाचण्यासारखं आहे. साधारणपणे जिथे विविध धर्माचे, विविध पंथाचे, विविध वर्णाचे लोक एकत्र असतात, तिथे राजकारणी लोकांचा हा नेहमीच प्रयत्न असतो की प्रत्येक गटाला एकमेकाविरुद्ध भडकवायचा आणि आपली पोळी शेकून घ्यायची. जगामध्ये जर आपण बघितलं तर सर्वत्र हेच चाललेलं आहे. पण तत्कालीन सिंगापूरचं जे नेतृत्व होतं त्यांनी याविषयी काही ठोस पावलं उचलली आणि या गोष्टींवर वचक ठेवला. मात्र त्याचबरोबर ली क्वान यू थोड्याफार प्रमाणात कसे हुकुमशाह सारखे होते, साम्यवादी पक्षाला त्यांनी कसं नेस्तनाबूत केलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सिंगापूरमध्ये कशी गळचेपी होत होती, याचे पण दाखले पुस्तकात दिलेले आहेत. साधारणपणे आपण कुठल्याही नेत्याच्या बाबतीत बघितलं तर एखादा नेता जेव्हा प्रसिद्ध असतो, लोकांच्या मनातला असतो, तरी सुद्धा तो नेता काही सर्वगुण संपन्न असतोच असं नाही. त्याच्यामध्ये पण काही प्रवृत्ती अशा असतात. किंबहुना मी असं म्हणेन की जेव्हा एखाद्या नेत्याची प्रसिद्धी वाढते तेव्हा एक काही ठराविक अपवाद सोडले तर बहुतेक नेत्यांचा प्रवास हा लोकशाहीवादी नेत्यापासून हुकुमशाहीकडे सुरू होतं. हे एक सर्वसामान्य निरीक्षण आहे. जगाच्या इतिहासात याचे अनेक दाखले आपल्याला सापडतात आणि तीच गोष्ट ली क्वान यू यांच्या बाबतीत पण थोड्याफार प्रमाणात खरी होती. मात्र हे आक्षेप असून सुद्धा ली क्वान यू कुठेही अनिर्बंधपणे वागल्याचे दिसत नाही. थोडक्यात काय, जरी त्यांच्याकडे म्हणजे त्यांची थोडीफार प्रवृत्ती हुकुमशाही होती तरी त्यांनी त्या प्रवृत्तीवर ताबा मिळवलेला होता आणि जिथे आवश्यक तिथेच फक्त ते हुकुमशाही पद्धतीने वागायचे. इतर वेळेला थोडक्यात त्यांचं जे धोरण होतं ते सर्वसमावेशक होतं. त्यांनी आपल्या विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवलं, पण ते त्यांच्याशी कधी क्रूरपणाने वागले नाहीत. आणि इथेच फरक कळून येतो की इदी आमीन सारखे जे हुकुमशाह किंवा हिटलर सारखे जे हुकुमशाह असतात किंवा स्टॅलिन सारखे जे हुकुमशाह असतात ते आपल्या विरोधकांना त्यांची फक्त राजकीय कारकीर्दच नाही तर त्यांचे जीवन पण संपवतात. पण इथे हा फरक दिसून येतो.
वयाची 60 उलटल्यानंतर म्हणजे हे एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्ताग्रहणासाठी नवीन पिढी कशी सक्षम बनेल, कशी बनवली, सक्षम बनवली हे पण वाचण्यासारखं आहे. आणि त्यासाठी त्यांनी पद्धतशीरपणे धोरणं राबवली. नंतर नवीन नेतृत्वाला संधी दिली. त्यांना आधी छोट्या-छोट्या जबाबदाऱ्या दिल्या आणि नंतर त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतलं. ते त्यांनी कसं केलं हे पण अतिशय वाचण्यासारखं आहे या पुस्तकामध्ये. आणि किंबहुना मी म्हणेन की जगातल्या सर्व नेत्यांनी हा धडा शिकण्यासारखा आहे. मुख्यतः जिथे पक्षीय राजकारण चालतं, तर कधी-कधी काय होतं, की पक्षामध्ये एकाच व्यक्तीचा बोलबाला असतो आणि म्हणजे सगळ्यात छान उदाहरण म्हणजे आपल्या इथलं काँग्रेस पक्ष. गांधी घराण्यापासून त्यांचं पान हलत नाही. म्हणजे जर काय गांधी घराणं नसेल तर काय काँग्रेस पक्ष संपेल का? खरं तशी परिस्थिती नाहीये. पण त्यांनी दुय्यम स्तरावरचं नेतृत्व कोणी उभंच राहू दिलं नाही. आता काँग्रेसमध्ये काही कमी चांगले लोक आहेत का? पण पंतप्रधान पदावर कोण बसणार? तर गांधींपैकीच कोणतरी. का? ते काय वरनं राजमुकुट घालून आलेले आहेत? की काय करारपत्र करून आलेले आहेत देवाशी, की पंतप्रधान पद गांधी घराण्याकडेच राहावं म्हणून. तर ही जी वृत्ती असते ना, ही घातक वृत्ती असते. या उलट आपल्या इथे जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाकडे जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाकडे दुसरी फळी आताच तयार आहे. म्हणजे समजा उद्या मोदी सत्तेपासून दूर गेले काही कारणामुळे, तर असं असा प्रसंग येणार नाही की आता देशाचं नेतृत्व कोणी करायचं. कोणी ना कोणीतरी दुसऱ्या फळीतनं निश्चितच उभं राहील. तर सिंगापूरमध्ये ली क्वान यू यांनी ही काळजी घेतलेली होती. नंतर त्यांच्याबद्दलचा दुसरा आक्षेप म्हणजे घराणेशाही. घराणेशाहीबद्दल काही वेगळं बोलायला नको. आपल्या इथे घराणेशाहीची बरीच उदाहरणं आपण बघितलेली आहेत. सध्या त्यांचा मुलगा पंतप्रधान आहे, पण अर्थातच तो वडिलांच्या पुण्याईवर पंतप्रधान झालेला नाही. त्याने पण रीतसर सैन्यात नोकरी करून नंतर अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि नंतर तो पंतप्रधानपदी बसलेला आहे. एकेकाळी ली क्वान यू नेहरूंकडे आपला आदर्श म्हणून बघायचे. हे वाटल्यावर जरा सखेद आश्चर्य वाटतं असं मी म्हणेन. कारण ली क्वान यूची जर राजकीय कारकीर्द बघितली, त्यांची दूरदृष्टी बघितली, तर माझ्या मते तरी ते नेहरूपेक्षा कितीतरी पटींनी वरचढ ठरतात. कितीतरी पटींनी वरचढ ठरतात. म्हणजे नेहरूंनी जो सिक्युलर या शब्दाच्या नावाखाली एका ठराविक समूहाला डोक्यावर चढवून ठेवलेलं होतं. नेहरूंनी किंवा किंबहुना पूर्ण काँग्रेसने. तर असा प्रकार सिंगापूरमध्ये कधी झालेला नाहीये. तर त्याच्यामुळे ली क्वान यू जर नेहरूंना आदर्श समजत असतील तर ठीक आहे, आता काय ज्याची त्याची मतं. अर्थात आपण सिंगापूर आणि भारत याची तुलना निश्चितच करू शकत नाही. कारण शेवटी सिंगापूर हा आकाराने खूप छोटा देश आहे भारताच्या तुलनेने आणि भारतामध्ये जेवढी विविधता आहे, तेवढी विविधता किंबहुना जगामध्ये कुठल्याही राष्ट्रामध्ये नसेल. तर त्या दृष्टिकोनातनं निश्चितच सिंगापूर चं प्रारूप आपल्याला जसे तसं राबवता येणं शक्य नाही. पण निश्चितच सिंगापूरकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे किंवा सिंगापूरच्या नेतृत्वाकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे. तर असं हे पुस्तक. तर या पुस्तकातनं जाणवलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर देशाला विकासाचा ध्यास घेतलेला चारित्र्यवान, भ्रष्टाचार मुक्त नेता मिळाला, तर देशाचा विकास झाल्या वाचून राहत नाही. आणि हा जर धडा असेल तर सध्याच्या भारताच्या बाबतीमध्ये आपण निश्चितच असं म्हणू शकतो की हे विधान जे आहे हे सत्य विधान आहे किंवा काळाच्या कसोटीवर उतरलेलं विधान आहे. तर असं हे पुस्तक सिंगापूर बद्दलचं. तर प्रत्येकाने हे पुस्तक जरूर वाचा. यातनं बऱ्याच काही गोष्टी आपल्याला कळतात.
थोडाफार पूर्वेकडील राजकारणाचा अंदाज येतो. तसेच एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे याची पण थोडीफार आपल्याला हे पुस्तक वाचून जाणीव होते. शेवटी कुठलाही देश जो असतो हा त्या देशातल्या नागरिकांनी बनलेला असतो आणि नागरिक जशी वर्तणूक करतील त्या पद्धतीने देशाचं चित्र हे जगासमोर उभं राहतं. हे पण आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. जसे नेते चांगले असावे लागतात तिथे तसेच नागरिक पण चांगले असावे लागतात. सगळी जबाबदारी नेत्यांवर टाकून चालत नाही. तर जरूर हे पुस्तक वाचा. आपला प्रतिसाद मला कळवा. आणि काही सुधारणा हव्या असतील तर त्या पण कळवा. तसंच माझ्या आधीच्या चित्रफिती पण बघा आणि ही जी वाहिनी आहे हिचा जेवढा पुरस्कार करता येईल तेवढा पुरस्कार करा. कारण आपलं ध्येय आहे जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचणं. धन्यवाद.